इतकंच नाही तर तुम्ही गोडाऊनला आग लावली। तुम्ही आमच्या गोडाऊनला आग लावली आहे। हे सगळं मला माहित असताना मी गप्प बसले। आता तर तुम्ही आमचं घर फोडण्याचा प्रयत्न करताय का? माझ्या दादाने काय वाकडं केलं हो तुमचं? का त्यांचा हात धुवून मागे लागलात तुम्ही? मी तुमच्या समोर हात जोडते मेघना सत्तेव। थांबा हे सगळं। बस का? Are you okay? काय चाललंय निशी? आणि मेघना सचदेव, तू मॉमला असं कसं बोलू शकतोस? माफ करा सर, पण तुम्ही तुमच्या आईला अजून पुरतं ओळखलेलं नाहीये। जी ओळख त्यांनी मी तुमच्या घरात आल्यानंतर त्यांनी मला स्वतःहून करून दिली होती, हो ना मेघना सचदेव? निशी, सर, त्यांनी तुम्हाला फक्त प्रेम आहे दाखवण्याचा प्रयत्न केला। कोणत्याही आईचं आपल्या मुलावर खोटं प्रेम नसतं, पण मुलाच्या आयुष्यात कोणी प्रेम करणारं आलं ना तर ते त्यांच्याच मर्जीने यावं असं त्यांना वाटत असतं। आणि मी तुमच्या आईला सून म्हणून मान्य नाही। You're wrong, निशी। मॉमने माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी आपल्या लग्नाला होकार दिला होता। औक्षण करून तुला घरात वेलकम केलं होतं, घराण्याच्या बांगड्या दिल्या होत्या, विसरलीस तू? तीच तर खरी ठिणगी होती सर। तुझ्या बाबांचा बॅडमिंटनला विरोध असताना मॉमने तुला सपोर्ट केलं, त्याचं काय? कारण सर मला स्पोर्ट्स फेअर मध्ये त्यांना सगळ्या गावातून फिरवायचं होतं, ज्यामुळे माझ्या दादांना त्रास होईल। त्रास? माझ्या मॉमला धूपाचा त्रास होतो हे माहित असताना तू धूप पेटवत होतीस, या त्रासाचं काय? सर तो धूप मी नाही, त्यांनी स्वतः पेटवला होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आईला ना धूपाचा त्रास होतो, ना धुराचा, ना अगरबत्तीचा। हो ना? माझं लग्न नीरज सरांसोबत होऊ शकत नाही हे तुम्हीच सांगितलं होतं। घरात पाहुणे आले असताना मला न जमणारं चायनीज फूड बनवायला देखील तुम्हीच सांगितलं ना मुद्दाम। मग सांगा ना तुमच्या मुलाला। सर, सर एवढंच नाही, मी अण्णा आणि शिर्केंना बोलताना बघितलं। यांनीच तुम्हाला किडनॅप केला आणि त्याचा आळ माझ्या दादांवर टाकलाय। गोडाऊनला आग सुद्धा यांनीच लावली आहे। बस झालं, बस बस। हे सगळं नाही सहन होत आहे मला। हे सगळं मी तुला सांगितलं निशी। नीरज, शेवटी मला पडलेलं स्वप्न खरं ठरलं। जिला मी माझी सून नाही, माझी मुलगी मानलं होतं, आज तिनेच सगळ्यांसमोर माझ्यावर घाणेरडे आरोप केले। ही आई आहे नीरज, आई, वहिनी नाही आहे मी। मान्य आहे मला की मी जमिनीचा व्यवहार केला, पण तो फक्त व्यवसायाचा भाग होता। माझा व्यवसाय आणि माझी नाती या दोघांमध्ये गल्लत कशी होऊ दे? निशी जी आता म्हणाली तसं मी काहीही केलेलं नाहीये। आपल्या पोटच्या मुलाला कुठली आई किडनॅप करू शकते? नीरज, मी तुझी शपथ घेऊन सांगते की मी तुला किडनॅप करण्याचा प्रश्नच येत नाही।
आणि त्या आगीचा माझा काही एक संबंध नाहीये. ही मुलगी वाटेल ते बरळते. खोटं बोलताय तुम्ही. ही खोटी शपथ घेताय तुम्ही. खोटेपणा करून तुम्ही आमच्यापासून आमच्या लाली हत्याला तोडलं. भले तुम्ही पैशाने लाली हत्याची जमीन विकत घेतली असेल, पण या पैशाने ना तुम्ही आमची नाती कधीच विकत घेऊ शकत नाही. इनफ. मी माझ्या मॉमचा अपमान सहन करून घेणार नाही. आणि काय वाईट केलं माझ्या मॉमने? तुझ्या आत्याला पैसे दिलेत ना, की तुमची जमीन हडपली आहे तिने. आणि इकडच्या लोकांना सुद्धा ती मार्केट रेटच्या प्रमाणे पैसे द्यायला तयार आहे. ती या गावात सोयी आणायचा प्रयत्न करते, इकडच्या लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करते. काय चुकलंय तिचं? त्यांनी खोटेपणा करून हे सगळं साध्य केलं ना, हे चुकलंय त्यांचं. कोणत्या खोटेपणाबद्दल बोलतेस तू? तुझ्या घरच्यांच्या भल्यासाठी केलंय तिने जे काही केलंय ते. आणि तुझ्या घरच्यांनी मला सोकोल त्रास दिला होता, तरी सुद्धा माझ्या मनात त्यांच्या प्रती आदर आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे. पण तुझ्यासारखं मी त्यांच्यावर खोटे आरोप करत नाहीये मिनिशी. सर, माझ्या घरच्या लोकांच्या मनात एक आणि ओठावर एक असे कधी वागले नाही ते तुमच्याशी, जशी तुमची मॉम वागते. त्यांनी आता लपून छपून वार नाही केला. सर, तुमच्या आईने धमकावलंय मला. मी काहीही सहन करेन, पण माझ्या मॉम बद्दल बोललेलं मी सहन करणार नाहीये. सर, मी पण सगळं सहन करायला तयार आहे, पण तुमची मॉम जर माझ्या दादांना बदनाम करायचा प्रयत्न करत असेल ना, तर ते मी नाही सहन करू शकत. सर, तुमच्या आई अगदी बरोबर बोलतात. आपल्या दोघांचं जग अगदी वेगळं आहे. तुमच्या जगात ना सगळे बुरखे घालून जगतात आणि खरा चेहरा मात्र लपवतात. मला तसं नाही जगता यायचं. पॉइंट. तुझं बोलणं, तुझं वागणं बघून ना मला पण मॉमचं म्हणणं पटतंय. आपण ना एकमेकांसाठी मिसमॅच आहोत. आणि काही महिन्यांच्या प्रेमासाठी मी माझ्या मॉमचा, जिने मला जन्म दिला, तिचा अपमान सहन करून घेणार नाही. आपण दोघं कधी एकत्र येऊ शकत नाही. गुड बाय निशिगंधा. गेला तू. मी तुला काय म्हणाले होते? माझा मुलगा तुला हात धरून माझ्या घरातून बाहेर काढेल. पण बघ, आज त्याने आपणहून तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढलंय. माझा मुलगा मला परत मिळाला. मी जिंकले. तुझ्यात थोडी जरी लाज बाकी असेल ना, चुकूनही माझ्या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस. समजलं?
सगळं सहन केलंस तू? ती फक्त सहन करत नव्हती, खोतांचे संस्कार कसे वाया जाणार नाहीत याची काळजी घेत होती. माझा निशी, माझा अभिमान हा हे आज तिने दाखवून दिलं. आम्ही आहोत बा. काळजी करू नको. मी अण्णा आणि शिर्केंना बोलताना बघितलं. यांनीच तुम्हाला किडनॅप केला आणि त्याचा आळ माझ्या दादांवर टाकलाय. मी तुझी शपथ घेऊन सांगते की मी तुला किडनॅप करण्याचा प्रश्नच येत नाही. आज माझं इथे या गावात येण्याचं सार्थक झालं. फायनली निशी या घरातून नाही तर नीरजच्या मनातूनही निघून गेलीये. आता तिने इथे येऊन नाक घासलं ना तरी नीरज तिच्याकडे आता ढुंकूनही बघणार नाही. आता ना या निशी सोबत त्याचा संबंध राहणार ना या गावाशी. आता ह्याला मुंबईला घेऊन जाईन. माझ्या पसंतीच्या, माझ्या स्टेटसला शोभेल अशा मुलीशी याचं लग्न लावून देईन. नीरज, नीरज, नीरज थांब, जाऊ नकोस. असं नको करूस. नको जाऊस तू प्लीज. मॉम प्लीज शांत हो. बेटा, माझे सगळे अपमान मी सहन केले असते, पण मला तुझ्या प्रेमाची ही अवस्था नाही बघवत आहे. का केलंस तू असं? का इतकं तोडून बोललास तू निशीला? ती अजून लहान आहे. कुणाशी कसं बोलायचं याची समज नसेल तिला. म्हणून सगळ्यांसमोर तिने तुझा अपमान करावं? ठीक आहे ना, आपण तिला पटवून दिलं असतं की तिच्या मनात जे काही आहे ते सगळं खोटं आहे. म्हणजे तिचं मिसअंडरस्टँडिंग झालं. एवढ्यावरूनच तू तिच्याशी नातं का तोडलंस? नीरज, आठव तू तिच्यासाठी काय काय केलं होतंस. तू तिच्या घरी गेलास, त्यांच्या परीक्षेला खरा उतरलास, त्यांच्यासाठी आगीशी खेळलास. का? कारण तुझं निशीवर प्रेम होतं. आणि आज तू तिला स्वतःहून तुझ्यापासून वेगळं केलंस. हो मॉम, केलं मी. कारण जी व्यक्ती माझ्या फॅमिलीची, माझ्या मॉमची रिस्पेक्ट करू शकत नाही त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात स्थान नाहीये मॉम. माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी केलं ना मी एवढं सगळं. अगदी नोकरासारखं तिच्या घरात राबलोय मी. हो, ते मी माझ्या मर्जीने केलं. मला तिचं प्रेम जिंकायचं होतं, तिच्या घरच्यांचा विश्वास जिंकायचा होता. निशी सुद्धा हे करू शकली असती ना आपल्या बाबतीत. मला माहिती आहे तुम्हा दोघींना एकमेकींसोबत जुळवून घेताना त्रास होत होता, दिसत होतं ते मला मॉम. पण याचा अर्थ असा होत नाही की तिने तुझ्यावर वाटेल ते घाणेरडे आरोप करावेत. हे मी सहन करू शकत नाही. मग आता काय करणार आहेस? तुझं प्रेम इथे सोडून तू मुंबईला जाणार आहेस? तू
तिच्याशिवाय राहू शकतोस का? कठीण पण इम्पॉसिबल नाही. आपण आजच्या आज इकडनं निघूया. मला एक क्षणी इथे थांबायचं नाही. कुठे चाललायस? कॉलेजच्या स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेटरनं सांगून येतो की उद्यापासून मी येणार नाही. दुसरं कोच शोधून ठेव. मी आलो की आपण लगेच निघूयात. तोपर्यंत आपल्या बॅग्स पॅक करून ठेव. निशी, माझा मुलगा तुझ्याशिवाय राहू शकतो आणि हे मी करून दाखवलंय. इकडे ना इकडे. माझा एक गृहपाठ बघ ना, बरोबर आहे का? हे चुकीचं नाही ना जुग्गू. ताईचे थोडा पाणी पिऊन घ्या. ओवी, डुग्गू, हा तू काल स्कूलमध्ये प्रोजेक्ट केलास ना? कुठला प्रोजेक्ट? अरे तो तो केला होता. हा, आपण निशिताईला दाखवू ना. हा हो. निशी दीदी, चल मी तुला माझा प्रोजेक्ट दाखवतो. निशी, चल ना आपण त्याचा प्रोजेक्ट बघू. ओके चल ना, चल 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 मी तुला दाखवतो माझा प्रोजेक्ट. लालिताई, या ना, आत या ना. अहो, घरची लेक असाच तुम्ही. तुम्ही असे दारात उभे आहात, बरा नाही दिसत. या बघू. थांब उमा.